अहेरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे अहेरी येथे नारी शक्ती सन्मान सोहळा उत्साहात पार पडलाय। विविध क्षेत्रातील 12 महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपवन संरक्षक दीपाली तलांडी यांनी भूषविले, तर उद्घाटन 37 बटालियनचे कमांडंट देव इंगोळे यांच्या हस्ते झाले। संत मानव दयाल आश्रमशाळेत आयोजित सोहळ्यात महिलांना शाल, सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला तहसीलदार मनोरथ जांगी, नगराध्यक्ष रोजा पुरेपे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। दुर्गम जो भाग आहे तिथे जाऊन काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांचा आज इथे सन्मान होतो आहे। तर हा एक खरंच स्तुत्य उपक्रम आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना महिला असो किंवा पुरुष असो किंवा विद्यार्थी सगळ्यांना आपल्याला प्रेरणादायी शिक्षणासाठी ठरलेले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनामुळे आपल्याला आज शिक्षणाचे महत्त्व पटलेले आहे। सर्वत्र आपण शिक्षण घेतो आहे आणि या सगळ्यांमुळे समाजामध्ये एक क्रांती घडते आहे। समाजामध्ये स्त्रियांना समानतेची वागणूक, समाजामध्ये दोनच घटक आहेत, पुरुष आणि महिला। त्यामुळे स्त्री किंवा पुरुष असं न बघता समाजाचा एक सुदृढ नागरिक या अन्यायाने सगळ्यांनी एकमेकांकडे बघितले पाहिजे, सामंजस्याने सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि यामधूनच आपल्या ज्या महिला आज विविध क्षेत्रामध्ये चांगलं उत्कृष्ट कार्य करत आहेत त्यांना प्रेरणा मिळेल। आज आपण ज्या सत्कार मूर्तींचा इथे सन्मान केलेला आहे त्या सर्व सत्कार मूर्तींना माझे अभिनंदन आहे। त्यांनी ज्या दुर्गम भागामध्ये काम केलं आहे ते बघून खरंच म्हणजे आरोग्य विभागामध्ये मॅडम यांनी काम केलेलं आहे, सायकलवर आणि इतक्या दुर्गम भागामध्ये एकट्या महिलेने जाऊन काम करणे। तर हे निश्चितच आज त्यांच्या या कार्याचा इथे जेव्हा सन्मान होतो तेव्हा निश्चितच त्यांना देखील कामाची पुढे प्रेरणा मिळते आणि त्यांच्या या कार्याचा इथे सन्मान झाल्यामुळे इतर समाजामध्ये इतर महिला ज्या आहेत त्यांना देखील एक प्रेरणा मिळते चांगलं कार्य करण्याची आणि आपल्या जीवन कार्यामध्ये समाजासाठी काहीतरी चांगलं काम करण्याची त्यांना प्रेरणा मिळते, पुढे जाण्याची त्यांना प्रेरणा मिळते। आणि आजचा हा कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात येतो आहे, त्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांना देखील इथनं खूप प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे मी कुठे गेले तर हे आवर्जून सांगत असते की सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं की आपण जे शिक्षण घेतो, आपल्या शिक्षणाचा हा जो शाळेमधला पाया आहे हा आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपली प्रगती करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी तो सगळ्यात महत्त्वाचा असतो। त्यामुळे मी आश्रम शाळेमध्ये शिकतो आहे, त्यामुळे मी पुढे भविष्यामध्ये उंच ध्येयापर्यंत पोहोचू शकेल असं नाही असं कुणीही विचार करू नये। तर मी स्वतः देखील मराठी माध्यम शाळेमध्ये शिकलेली आहे, माझं शिक्षण मराठीमधनं झालेलं आहे आणि तरी देखील आपण आपल्याला जे ध्येय हवं आहे ते आपण गाठू शकतो। त्याकरता आपल्याला आपले निरंतर प्रयत्न करत राहणं आवश्यक असतं। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आजच्या या कार्यक्रमामधून निश्चितच प्रेरणा घ्यावी। आपल्यासमोर विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत किंवा तुम्ही आज इथे बघतात आपल्याकडे CRPF मधनं मान्यवर आलेले आहेत, पदाधिकारी आलेले आहेत। तर यांच्या सगळ्यांच्या जीवन कार्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी इथून शिक्षण घेऊन पुढे तुमच्या आयुष्यामध्ये निश्चित प्रमाणपणे तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे कुठलंही असो, मग एखाद्या विद्यार्थ्याला असेल त्याला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, एखाद्या विद्यार्थ्याला शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं असेल, आजच्या या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन एखाद्या विद्यार्थिनीला जर वाटत असेल की मी सुद्धा वन विभागामध्ये पुढे भविष्यामध्ये काम करू शकेल तर त्या सगळ्यांनी तशी प्रेरणा घेऊन त्याप्रमाणे पुढे निश्चितच आपला जो अभ्यासाचा क्रम आहे तो चालू ठेवावा आणि तुम्हाला यश निश्चित मिळेल जर तुम्ही प्रयत्न कराल। तर आजच्या ह्या कार्यक्रमाकरिता अहेरीमधील पत्रकार संघ यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यामध्ये मला देखील इथे बोलवण्यात आलं, मला इथे तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याकरता त्यांचे देखील आभार आणि तुमच्या सगळ्यांचे देखील आभार। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी, अहेरी।